हॅलो. तर जस्ट माझ्या घरातलं बेसिक असं सगळं आवरून झालं. अजून आंघोळ वगैरे बाकी आहे. आत्ता वाजल्या आहेत 10 वाजले आहेत सकाळचे. आणि आज माझी फ्रेंड आहे सोसायटीतली, तिच्या मुलीचं अन्नप्राशन करायचं आहे. सो तेच डेकोरेशन वगैरे त्याची तयारी चालू आहे. त्यासाठी लागणाऱ्या 1-2 गोष्टी मला आणायला जायचं आहे. तर म्हटलं चला आता पटकन सकाळी सकाळी जाऊन येऊया, कारण ऊन झालं की मग नको वाटतं बाहेर पडायला. आणि म्हटलं आता निघूया, कारण आल्यावर मग आंघोळ वगैरे आणि मग तिच्याकडे पण जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी जाते. आणि कसं होतं अन्नप्राशन, काय काय आम्ही आज डेकोरेशन करतो आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आणि त्रिशा स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे करून मग आम्ही तिच्याकडे गेलो होतो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळे मिळून ही तयारी करत होतो. बॅकड्रॉपसाठी लागणारे पाईप ते मेजर करून कट करून आणि मग सगळी तयारी चालू होती. आम्ही इकडे सगळेजण तयारी करत होतो डेकोरेशनची. तर त्रिशा तिच्या मुलीला खेळवत होती. आणि त्रिशाला असंही लहान मुलं खूप आवडतात, त्यामुळे तिला कधी तिच्याकडे जाईल आणि मी खेळेल असं झालं होतं. सो त्रिशा इथे तिला सांभाळत होती आणि आम्ही बाकी सगळेजण मिळून मस्त तयारी करत होतो. आणि तुम्ही बघू शकता छान असं आम्ही हे बॅकड्रॉप रेडी करून घेतलेलं आहे. आणि बॅकड्रॉप रेडी करून झाल्यानंतर जे फ्रूट्सचं वगैरे डेकोरेशन मी करते त्याची तयारी आम्ही सगळे मिळून करत होतो. आणि ते प्रॉप त्याच्यात खोदून द्यायचे का मग? प्रॉप्स आहे ना, मला वाटत होतं असं मध्ये मध्ये लावले तर चांगलं वाटेल ना. हे काकडीचे थोडे थोडे तुकडे आणि त्याच्यामध्ये तर असं काहीसं हे फायनल डेकोरेशन झालं होतं. माझ्याकडनं हॉरिझॉन्टल व्हिडिओ घ्यायचा राहून गेला. हा व्हर्टिकल आहे जो मी इथे ॲडजस्ट केला आहे. बट तुम्हाला जर बघायचे असतील असेच छान छान रील्स डेकोरेशन रिलेटेड, तर माझ्या इन्स्टा पेजला नक्की व्हिजिट करा. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत आहे, जाऊन नक्की चेक करा. खूप छान तुम्हाला डेकोरेशन, ज्वेलरी ह्या सगळ्यांचे व्हिडिओज बघायला मिळतील. त्यानंतर आम्ही घरी गेलो, रेडी होऊन पुन्हा आलो. ते दोघं रेडी होत होते, श्वेता आणि विवेक. तोपर्यंत मी इथे बेबीला सांभाळत होती. ओय आर्या, ए आर्या, आर्या. चला आता फोटो थांब, फोटो घ्यायचा. एक मिनिट. ओके त्रिशा. बेबीचं छान असं औक्षण वगैरे करून घेतलं. त्यानंतर तिने खीर बनवली होती आर्यासाठी. मग तिला ती खीर खाऊ घातली. त्यावेळी नेमकी मी काही कामासाठी घरी आले होते, सो ती क्लिप मी नाही घेऊ शकले. बट नंतर पुन्हा मी गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान फोटोज व्हिडिओज वगैरे घेतले. तिला खाऊ घातलं. सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं. मस्त डेकोरेशन पण झालं होतं. छान एन्जॉय केलं आम्ही त्या दिवशी. अन्नप्राशनचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही तिथेच जेवण केलं. त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली होती, सो ते बोलले इथेच जेवा. आम्ही तिथेच छान जेवण केलं. बिर्याणी पण एकदम टेस्टी होती. आम्ही एकदम एन्जॉय केली बिर्याणीसुद्धा. त्यानंतर घरी आल्यावर मी काही शूट नाही केलं. हे आहे नेक्स्ट डे मॉर्निंगचं. मस्त असा टिफिन रेडी केला. वांग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा आणि पोळी. राजेश ऑफिसला गेले, त्रिशा स्कूलला गेली. त्यानंतर मी घरातला आवरायला घेतलं. आणि तुम्ही बघू शकता भरपूर पसारा झाला होता. भरपूर कपडे होते जे मला फोल्ड करून ठेवायचे होते. बेडरूममध्ये बऱ्यापैकी पसारा झालेला होता. आणि मला आज काम पण खूप जास्त होतं. म्हणजे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कामं खूप जास्त, असं काहीसं झालेलं होतं. सो आज मी पटापट आवरायला घेतलं एक एक करून. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं कपडे फोल्ड वगैरे करण्याचं माझं चालू होतं.
हॅलो. तर माझी आंघोळ झाली, छान जेवण झालं त्रिशा स्कूलमधून आल्यानंतर आणि भरपूर कामं आहेत मला आज. माझं असं झालं आहे आज की मला वेळ कमी आहे आणि कामं खूप जास्त आहे असं चाललं आहे. सो तेच एक एक काम करणं चालू आहे. आत्ता मी अर्बन कंपनी बुक केली आहे थ्रेडिंग वॅक्सिन ह्या बेसिक गोष्टीसाठी. सो आता ती अपॉइंटमेंट आहे तर ते येतील 15-20 मिनटात आणि त्यानंतर ते झालं की मला बाकी गोष्टी करायच्या आहेत. मला ट्रॅव्हल करायचं आहे तर बॅकपॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. असं एक एक काम चालू आहे आणि मी बरीच म्हणजे 1 वर्ष झाले असतील तसं मी अर्बन कंपनीज बुक करते, सलोनला नाही जात. मोस्टली घरीच होतं माझं सगळं जे काय असेल ते अर्बन कंपनीवरनं. कारण मला ते बेटर वाटतं. बाहेर जा, तिथे वेट करा किंवा अपॉइंटमेंट घेतली तरी बाहेर जा करून पुन्हा घरी या. तर मला ते कंटाळवाणं वाटतं. हे मला बेस्ट वाटतं की चला आपलं घरी कामं पण होत राहतात आणि ते येईपर्यंत आपण कामं पण करत राहतो आणि रिलॅक्समध्ये घरी सगळं होतं आणि मग नंतर ते क्लीन वगैरे पण छान करून जातं. काही असं मेस होत नाही जेवढा माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे 2-1 वर्षापासूनचा. तर मला बेस्ट वाटतं हे. सो मी मोस्टली अर्बन कंपनीज प्रेफर करते, सलोनला नाही जात. तर आता माझं तीच अपॉइंटमेंट आहे आणि त्यानंतर बाकी भरपूर तयारी करायची आहे आणि असं चाललं आहे. जे पण काय होईल ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करेलच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो. तर आता वाजले आहे रात्रीचे 10:15. आमचं जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं आणि बॅकपॅक करायला घेते त्रिशा आणि मी. कारण आम्ही उद्या जाणार आहे मुंबईला आणि मुंबईला जाण्याचं कारण हे की लग्नासाठी चाललो आहे. माझ्या चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न आहे. सो त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर आता बॅकपॅक वगैरे करायचं तेच सगळं चालू आहे. सामान वगैरे काढणं, एक एक सामान काढणं तेच चालू आहे. दिवसभर पूर्ण बिझी होते मी, काही ना काही काम चालू होतं कंटिन्यू. सो बॅकपॅक करायला नाही मिळाली. उद्या निघायची वेळ आहे पण आमची काहीच तयारी नव्हती झालेली. जस्ट मी आत्ता कुठले ड्रेस घ्यायचे, कुठल्या साड्या घ्यायच्या हे सगळं काढलेलं आहे आणि आता तेच आमचं बॅकपॅक करणं चालू आहे. काय म्हणते? उद्या स्कूलला जायचं आणि 6ला उठावं. उद्या स्कूलला पण जायचं आहे त्रिशाला, कारण उद्या त्रिशा स्कूलमधून आल्यानंतर आम्हाला निघायचं आहे. सो पटकन आवरून झोपायचं पण आहे. तर चला आता आम्ही पटापट बॅकपॅक करून घेतो. जे रबर वगैरे हे ते पण घे. जे घ्यायचंय ना ते घ्यायचं, नाही घ्यायचं ना सांग, मी घेऊन येते. त्रिशाला माझे मेकअप प्रोडक्ट्स बरोबर माहिती आहे. तिने बरोबर सगळ्या गोष्टी काढून आणल्या. अजून काय? जे पण मी यूज करते करेक्ट एकदम, काहीच मिस नाही केलं आहे. ब्रश वगैरे सगळं. माझी बॅग पॅक करून झाली आहे आणि आता त्रिशा तिची बॅग पॅक करते. नेहमी आम्हाला गावाला जायचं असलं का तिची बॅग तीच पॅक करते. मी कधीच नाही करत. म्हणजे आता बरेच महिने झाले तसं तीच तिची बॅग पॅक करत असते. हे बघा, करेक्ट. कपडे पण तीच फोल्ड करते आणि तीच भरते. फक्त मी तिला ड्रेस कुठले घे कुठले नको घेऊ एवढंच सांगत असते. बाकी ती बरोबर तिची बॅग भरते. हा बघ, इथे लग्नाचे कपडे, दुपट्टा इकडे टाकू. त्याच्याच वर ठेव दुपट्टा. पण फॅन कमी करते का थोडा? दोन्हीवर. आणि हे हळदीचे. हा, तो हळदीला घालायचा आहे ना, म्हणून तो टॉपला ठेवायला म्हणतो. करेक्ट. दे, मी देऊ का फोल्ड करून पटापट? देऊ बाई? देते बाई. फोल्ड केलेलं होतं ना ते, तू कशाला उगाचच उस्तरलं? म्हणजे फोल्ड केलं होतं ना ते, का नव्हतं? माहिती नाही, थोडंसं विस्कटलं होतं म्हणून ते. अच्छा.
मी बाजूच्या कंपार्टमेंटला किती कमी जागा आहे. होईल तरी त्रिशा, इकडे पण भरपूर जागा आहे अजून. इकडे आत फक्त टॉवेलच ठेवलेला आहे ना. तर मला तिकडे फक्त टॉवेल आणि तेच ठेवायचं. नाही ना बाई, असं थोडी चालेल. पण कपडे एवढे येतात, तू सेपरेट नाही करू शकत. चला उद्या कोणता घालणार आहे? हा येल्लो फ्रॉक ना, मग हा वरतीच राहू दे, निघताना घालायचा. ते घे चल. तर हा कंपार्टमेंट सेट लावणार मी घातलीचे कपडे. हे सगळ्यात खाली ठेवायचं का? का इकडे ठेवते खाली? ते तिकडेच ठेव. करेक्ट. ते ना टॉपवर पहिल्या दिवशी घालायला म्हणून. तर हे दे. अरे याचे लेबल्स नाही काढलेत अजून. हे कैची इथेच होती ना, लेबल काढून घे. इथं जाऊन कैची. कोणतं ते नवीन फ्रॉकचं आहे का लेबल? अच्छा. 1299 रुपीज. अरे बापरे, हो का? मला वाटलं 120 रुपीजचा होता की काय. एवढा कमी रक्कम. झालं ना, बसलं बघ. कपडे आहेत तरी किती तुझे, विल्लस भर. चला झाली बॅकपॅक. पाऊच तुझं, पाऊच इथे ठेव, टॉवेलच्या इथे आहे जागा तिथे. हो. आणि ते हेअर ॲक्सेसरीज पाऊच मध्ये नाही आहे का जागा? आहे कंपार्टमेंट वरती बसेल. मग राहू दे, ते वरच राहू दे. उगाच दाबून जाईल तर खराब होईल. हां. ते मी लावते, तू पाऊच ठेव चल. उशीर होतोय झोपायला. हे पाऊच घेते ती प्रत्येक वेळी. आमच्या दोघींचे 2 पाऊचेस आहे, तिचं सेपरेट माझं सेपरेट. जेव्हा पण आम्हाला असं ट्रॅव्हल करायचं असेल का, आम्ही पाऊचेसमध्येच आमच्या गोष्टी घेतो. म्हणजे माझे मेकअपचं सामान मी माझ्या पाऊचमध्ये घेते आणि ती तिच्या हेअर ॲक्सेसरीज वगैरे, मॉइश्चरायझर, हे सगळं ती तिचं या पाऊचमध्ये घेते. नको टाकू त्रिशा ते त्याच्यात, खराब होईल. नको टाकू. एवढं फोल्ड केलं तर ते कसं झालं बघ बरं त्रिशा. राहू देते त्याच्यात, त्याला ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. ठेव. तुझं लिप बाम वगैरे घेतलं? एक रात्री लावणार आणि एक सकाळी लावणार. अरे देवा. चला आवरा पटकन. ते पण घे इकडे चल, हेअर ॲक्सेसरीज. त्या पण इथेच ठेव ना, इथेच राहू दे ना पाऊच जवळ. बाकी घेतले ना सगळे कपडे? हे लाव आता. नाईट ड्रेस एकच घेतला का? 2 घेतले. आणि एक उद्या घे, बाहेर वाळत घातलेला आहे. लागेल ना बॅग? बघ बरं, ट्राय कर. तिरकी केली वरतून. येस, रेडी. त्रिशाची पण बॅग पॅक करून झाली. हळूच हळूच हळूच. नाही नाही, आता झोपू आपण, उद्या लावू. आता लेट झालंय खूप. मी आहे ना, मी देईल. उद्या काहीच काम ठेवलेलं नाही मी उद्यासाठी, सगळं आजच निपटवलंय. चल ये बॅग ठेवून. तर अशी आता आमची बॅग वगैरे पॅक करून झाली आहे. उद्या आम्ही दोघीच जाणार आहे. राजेश नाही येणार आहेत, ते लेट येणार आहे. आम्ही ऑलरेडी एक 4 ते 5 दिवस आधी चाललो आहे, बट ते एवढ्या सुट्ट्या वगैरे नाही घेऊ शकत म्हणून ते लेट येणार आहे. आम्ही थोडे प्लॅन्स केले आहेत. म्हणजे मुंबईला गेलं की लग्नाच्या आम्ही 3-4 दिवस आधी जाणार आहे, तर आम्हाला थोडं फिरायचं वगैरे पण आहे. आम्ही माझ्या काकांकडे जाणार आहे. सो म्हटलं चला आपण थोडं आधी जाणार आहे तर फिरूया वगैरे. मला मुंबई असं पण खूप आवडतं, जसं मी मागच्या पण व्हिडिओत सांगितलं होतं. सो म्हटलं चला लागून सुट्ट्या पण येत होत्या, वीकेंड वगैरे, तर म्हटलं आपण आधी जाऊया आणि मग थोडं फिरता पण येईल, घरच्यांसोबत टाईम पण स्पेंड करता येईल. सो असं आहे. तर उद्या त्रिशा स्कूलमधून आली की मग आम्ही निघणार आहे. आणि मग तसं इकडे सरक त्रिशा.
तसं मग उद्याचं कसं होतं आहे सगळं ट्रॅव्हल वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेलच. फर्स्ट टाईमच मी म्हणजे एकटी जात आहे. त्रिशा आणि मी असं आम्ही दोघी फर्स्ट टाईमच मुंबईला जात आहे. नाशिकला आणि नाशिक पुणे वगैरे असं भरपूर वेळा ट्रॅव्हल करते मी त्रिशाला घेऊन, बट मुंबईला त्या रूटने बसने पहिल्यांदा जाणार आहे मी. तर बघूया आता कसा प्रवास होतो आहे काय ते. जे पण काही होईल ते तुमच्यासोबत शेअरच करेल आणि खूप मस्त मस्त छान छान व्लॉग्स तुम्हाला पुढे मुंबईचे बघायला मिळणार आहे. तर व्लॉग्स अजिबात मिस करू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान व्लॉग्समध्ये. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय. बाय.